श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुम्हाला पैशांची बचत कशी करावी ते सांगणार आहे। पहा, दर महिन्याला पगार झाला की तो खर्च होतो आणि त्या पगारातून काहीही रक्कम शिल्लक राहत नाही। पगारातून बचत होत नाही, पगार कमी पडतो असं वाटतं। हे पहा, सगळ्यांना महिन्याला जो पगार भेटतो त्या पगारातून काहीतरी बचत व्हावी असे प्रत्येकालाच वाटते। तरी देखील पगार झाल्यावर तो पैसा कुठे ना कुठे खर्च होतो आणि पैशांची बचत काही होतच नाही। अशा वेळी काहीतरी उपाय करायला हवेत। वास्तुशास्त्रानुसार जर काही नियम आपण पाळले तर आपल्या घरात लक्ष्मी अखंड नांदते। ते कोणते ते आपण पाहूया। जसे की सकाळी उठल्यावर देवपूजा करणे, तुळशीची दररोज पूजा करणे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोणाला पैसे उधार देऊ नये, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरात झाडू मारू नये किंवा केर काढू नये। आपल्या घरातील झाडू किंवा केरसुनी कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती लपवून ठेवावी। संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कधीही झोपू नका। घरात स्वच्छता ठेवा। घरातील जाळं जळमट हे शनिवारी काढा। फाटलेले कपडे कधीही घालू नका। घरातील नळ जर गळत असतील तर ते लगेचच दुरुस्त करून घ्या। घरात अखंड लक्ष्मी यावी यासाठी काही उपाय करावे। जसे की घरात रोज लक्ष्मी स्तोत्र, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे दररोज म्हणत जा किंवा मोबाईलवर लावा। पगार झाल्यावर तो पगार लगेचच खर्च करू नका। पगारातील काही रक्कम घरी घेऊन या व ते पैसे देवघरात ठेवा। देवापुढे दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि देवाला मनोभावे प्रार्थना करा। लक्षात ठेवा, पगार झाल्यावर एक दिवस हा पगार ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी थोडी तरी रक्कम घरी घेऊन या व देवघरात ती रक्कम ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो पगार खर्च करा। याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल। संध्याकाळी महालक्ष्मी अष्टक हे दररोज 11 वेळा म्हणा। याने सुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल। संध्याकाळी घरात कापूर जाळा व तो कापूर सर्व घरात फिरवा। घरात कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा घरात राहत नाही। घरात मीठ, पीठ, दूध, साखर हे पदार्थ कधीही संपू देऊ नका। हे साधे सोपे नियम जर आपण पाळले तर आपल्या घरात सुद्धा अखंड लक्ष्मी राहते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।